हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज स्टँडर्ड 7चं स्कॉलरशिपची जी एक्झाम आहे त्याच्याकरता जे मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट आहे ते आपण सॉल्व करायला सुरुवात करणार आहोत. तर त्याची पहिली जी एक्सरसाइज आहे एक्सरसाइज 1.1 ते आपण आज सॉल्व करणार आहोत. ठीक आहे. तर हे सॉल्व करायच्या आधी तुम्ही ह्याचं थोडं एकदा हे जे सॉल्व करून दिलेले एक्झाम्पल आहेत ते एकदा बघून घ्या, किंवा हे ट्रायंग्युलर नंबर्स आहेत ते एकदा बघून घ्या. प्राईम नंबर्स आहेत, ट्विन प्राईम नंबर म्हणजे काय, क्रोप प्राईम नंबर म्हणजे काय, हे एकदा रीड करून घ्या, एकदा रिव्हिजन करून घ्या आणि मग सॉल्व करायला घ्या एक्सरसाइज. ठीक आहे. आता आपण पहिले एक्सरसाइज सॉल्व करूयात. व्हॉट इज द सम ऑफ द नॅचरल नंबर्स फ्रॉम 21 to 90. आता ह्याचं पण 21 to 90 म्हणजे ह्याच्याच म्हणजे जे सगळे नंबर आहेत ते सगळे नॅचरल नंबर आहेत. मग ह्याची सम करत बसायची का नाही, त्याची एक मेथड आहे. एक प्रॉब्लेम असा इथे सॉल्व करून दिलेला आहे बघा या अलीकडच्या पेजवर. तर या मेथडप्रमाणे आपण ह्याचा आन्सर फाइंड करणार आहोत. ठीक आहे. सो 21 to 90. आता 21 to 90 याच्या आधी मग सम आपल्याला काय करायला लागेल आधी. ठीक आहे, इथे लिहून घेऊ आपण. एक्सरसाइज 1.1. ठीक आहे. पहिलं आपल्याला काय करायचं आहे, द सम ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम, पहिलं आपल्याला काय फाइंड करायचं आहे 1 to 90. ठीक आहे. 1 to 90. मग ते कसं फाइंड करणार, मेथड काय दिलेली, 90 प्लस 1 डिवायडेड बाय 2. सो इज इक्वल टू, इथे बघा 90 इंटू 90 प्लस 1 किती येत आहे, 91 डिवायडेड बाय 2. 2ने 90ला डिवाइड होत आहे, 2 1 जा 2, 2 इथे येणार आहे 45. ठीक आहे. म्हणजे काय येणार आहे 45 इंटू 91. तर ह्याचं मल्टिप्लिकेशन आधी करून घ्यायचं आहे आपण, ते आपण इथे साईडला करून घेऊयात. 45 इंटू 91, 1 5 जा 5, 1 4 जा 4, इथे येणार आहे 0, 9 5 जा 45, कॅरी ओव्हरला 4, 9 4 जा 36 प्लस 4 इज 40. सो इथे आन्सर काय आलं, 5 प्लस 4 इज 9 0 4 4095. ठीक आहे. सो इथे येणार आहे 4095. आता हे आपल्याला 1 to 90 मिळालं आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय सांगितलं आहे, 21 to 90 आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे. सो ह्याच्याकरता आपल्याला 1 to 20 पण करायला लागेल. द सम ऑफ 1 to 20. म्हणजे मग काय करणार आपण इथे परत 20 प्लस 1 डिवायडेड बाय 2. सो इज इक्वल टू 20 इंटू हे 20 प्लस 1 येणार 21 डिवायडेड बाय 2. 2ने 20ला डिवाइड होईल, इथे येईल 10 आणि आन्सर येईल 210. ठीक आहे. मग आता ह्याच्यातला डिफरन्स आपण काढायचा आहे. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, सम ऑफ द नॅचरल नंबर्स फ्रॉम 21 to 90. ठीक आहे. आता आपण 1 to 90 काढलं, 1 to 20 काढलं. आता ह्याच्यातला डिफरन्स फाइंड करायला लागला म्हणजे काय करायला लागेल, 4095 मधनं 210 मायनस करायला लागेल. सो इथे लिहून घेऊ, द सम ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 21 to 90 इज इक्वल टू 4095 मायनस 210. चला ह्याचं सबट्रॅक्शन करूयात. 5 मधनं 0 गेले, 5 राहणार आहेत. 9 मायनस 1 इज 8 0. मग इथे 40 मधनं आपल्याला किती घालावे, 2 म्हणजे किती येणार आहे 38. सो आन्सर आले 3885. सो इथे बघा ऑप्शन कुठला आहे, फर्स्ट ऑप्शन आहे 3885. फर्स्ट ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. हाऊ मेनी पेअर्स ऑफ ट्विन प्राईम नंबर्स आर देअर फ्रॉम 1 to 100. 1 to 100 मध्ये ट्विन प्राईमच्या किती पेअर्स आहेत. ठीक आहे. चला ते आपण लिहून घेऊ आता पहिले. आता इथे ट्विन प्राईम नंबरचा अर्थ काय, की दोन प्राईम नंबर्समध्ये 2चा डिफरन्स आहे, त्याला ट्विन प्राईम नंबर्स म्हणतात. ठीक आहे. इथे बघा दिलेलं, अ पेअर ऑफ प्राईम नंबर्स विच डिफर बाय 2 द ट्विन आर द ट्विन प्राईम नंबर्स. मग इथे पेअर ऑलरेडी दिलेले आहेत. तर आपल्याला काय करायचे आहेत, 1 to 100 मधल्या पेअर्स हव्यात. सो ह्या सगळ्या पेअर्स लिहून घ्या. 3 and 5 लिहून घेऊयात आपण. पहिले 3 and 5 आहे पहिली पेअर. दुसरी पेअर आहे 5 and 7. नंतर आहे 11 and 13. त्याच्यानंतर आहे 17 and 19. त्याच्यानंतर आहे 29 and 31, 41 and 43. त्याच्यानंतर आहे 59 and 61 आणि आहे 71 and 73.
ठीक आहे. हे 1 to 100 मध्ये ट्विन प्राईम नंबरच्या या पेअर्स आहेत. ह्याच्या पुढे पण प्राईम नंबर्स आहेत, पण ते ट्विन प्राईम नंबर्स नाही आहेत. सो इथे आपण कुठपर्यंत घेणार आहे, फक्त 70 आणि 73 पर्यंत. या सो टोटल पेअर किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8. सो इथे किती पेअर्स लिहिणार आपण, 8 पेअर्स. सो इथे फर्स्ट ऑप्शन मार्क करा. त्याच्यानंतर बघा काय विचारलंय, एक्स इज अन ऑड नंबर विच इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 17, विच इज द नेक्स्ट सेकंड इवन नंबर आफ्टर एक्स कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 17. एक्स हा ऑड नंबर आहे जो कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 17 आहे. म्हणजे पहिले आपण काय घेणार इथे, समजा एक्स हा ऑड नंबर आहे, ठीक आहे, जो कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 17 आहे. मग तो समजा आपण 17च घेतला, ठीक आहे, समजा 17 म्हटला, हा ऑड नंबर आहे. तर आपल्याला एक प्रश्न काय विचारला आहे, विच इज द नेक्स्ट सेकंड इवन नंबर आफ्टर एक्स. म्हणजे एक्स नंतरचा इवन नंबर कुठला असणार आहे, सेकंड, द नेक्स्ट सेकंड इवन नंबर. ठीक आहे, म्हणजे पहिला आपल्याला काढायचा आहे आणि मग दुसरा काढायचा. तो पहिला कुठला येणार आहे, तर 17 + 17 केलं आपण तर आपल्याला काय मिळेल, फर्स्ट इवन नंबर मिळेल. ठीक आहे, आणि 34, मग हा 34 फर्स्ट इवन नंबर आला. मग 34 + आपण 17 केलं तर आपल्याला इथे काय मिळणार आहे, कॅरी ओव्हरला 1 इथे, 7 + 4 = 11, 3 + 1 = 4 + 5 51 आला. ठीक आहे, म्हणजे काय येईल, एक्समध्ये आपण एक्स प्लस जर 51 केला तर हा आपल्याला सेकंड इवन नंबर मिळणार आहे. प्रश्न आपल्याला तोच विचारला आहे. फर्स्ट इवन नंबर काय येतोय, 34 येतोय. आपल्याला काय विचारलं आहे, सेकंड इवन नंबर, व्हॉट इज द नेक्स्ट सेकंड इवन नंबर आफ्टर एक्स. सो काय येणार आहे, एक्स + 51. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघूयात. द सम ऑफ विच ऑफ द फॉलोइंग ट्विन प्राईम नंबर्स एक्सिड्स द सम ऑफ द प्राईम नंबर्स बिटवीन 1 to 25 बाय 44. ठीक आहे, ट्विन प्राईम नंबर्सची असे कुठले ट्विन प्राईम नंबर्स आहेत ज्याची सम केल्यावर 1 to 25 प्राईम नंबरची सम केली समजा आपण ह्याच्यातल्या प्राईम नंबरची, तर ती एक्सिड बाय 44 होईल. ठीक आहे, तुम्हाला समजलं नसेल तर आपण एकदा सॉल्व्ह करून बघूयात हे. आता इथे बघा, पहिलं काय सांगितलंय की ट्विन, आता पहिला आपण नंबर घेऊयात 71 आणि 73. हा नंबर दिलेला आहे पहिला, बघा इथे हा 71 आणि 73 दिलेला आहे. मग ह्याची आपण ॲडिशन करूयात. सो इथे 3 + 1 = 4, 7 + 7 = 14. सो हे 144 आलं. आणि आता काय सांगितलं आहे, काय विचारलं आहे की द सम ऑफ द प्राईम नंबर्स बिटवीन 1 to 25. आता 1 to 25 मध्ये प्राईम नंबर्स किती आहेत. सो पहिला आहे 2, मग आहे 3, त्याच्यानंतर आहे 5, मग आहे 7, त्याच्यानंतर आहे 8 9 10 11 आहे, मग 13, त्याच्यानंतर आहे 17 19 आणि 23. 24 आणि 25 हे प्राईम नंबर्स नाही आहे. सो 1 to 25 मध्ये हे एवढे प्राईम नंबर्स आहेत. सो ह्याची ॲडिशन काय येणार आहे, तर ह्याची ॲडिशन केल्यावर येते 100. ठीक आहे, हे तुम्ही करून बघा. सो 100 म्हणजे मग ह्या दोघांमधला डिफरन्स किती येतोय, 144 - 100 केलं तर आपल्याला काय मिळतोय इथे 44. म्हणजे एक्सिड बाय 44 म्हणजे पहिलेच आपल्याला ऑप्शन आपला आन्सर आहे. सो इथे मार्क करा 71 and 73. नेक्स्ट बघा, हाऊ मेनी प्राईम नंबर्स फ्रॉम 11 to 100 आर देअर हुज डिजिट वेन इंटरचेंज गिव्ह अ प्राईम नंबर. ठीक आहे, एकदम इझी आहे, गोंधळून जाऊ नका. आपण पहिले काय करायचं, 11 to 100 मधले प्राईम नंबर्स आपण लिहून काढूयात सगळे. ठीक आहे, चला इथे लिहून काढूयात प्राईम नंबर्स. 11, 13, त्याच्यानंतर आहे 17, 19, 23 आहे, 23 नंतर डायरेक्ट 29 आहे, मग 31 आहे, 37, 41, 43, 47, 53, 59, त्याच्यानंतर आहे 59 नंतर 61, 61 नंतर आहे 67, त्याच्यानंतर आहे 71, 73, 79, 79 नंतर 81, 82, 83 आहे, 89 आणि 97. प्राईम नंबर म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना की जे कुठल्याही टेबलमध्ये येत नाही, ज्यांनी फक्त स्वतःला ते डिव्हाइड करू शकतात. ठीक आहे, 11ला फक्त 11ने डिवाइड होऊ शकतं, 13ला फक्त 13ने. हे प्राईम नंबर्स आहे, जे कुठल्याच टेबलमध्ये येत नाहीत ते प्राईम नंबर्स आहेत, एवढं लक्षात ठेवा. तर आता इथे आपल्याला काय सांगितलं आहे की हुज, आता हे आपण लिहून काढले 1 to 100 पर्यंत
प्राईम नंबर. त्यातलं सांगितलं की हुज डिजिट वेर इंटरचेंज गिव्ह अ प्राईम नंबर. मग असे कुठल्या सगळ्यांचे डिजिट जर आपण इंटरचेंज केले तर आपल्याला प्राईम नंबर्स किती मिळतील ते आपल्याला फाइंड करायचं आहे. सो इथे बघा पहिलं 11चं तर 11च राहील. सो हा एक झाला. पण 13चं काय होणार आहे 31. त्याच्यानंतर 17चं होणार आहे 71. 19चं होणार आहे 91. 23चं होणार आहे 32. 29चं होणार आहे 92. 31चं होणार आहे 13. 37चं होणार आहे 73. हे 13 आहे हां. त्याच्यानंतर 41चं होणार आहे 14. 43चं होणार आहे 34. 74. 35. 95. 16. 76. मी फक्त डिजिट इंटरचेंज करते हां. मग एक 17 आणि आता मग आपण ह्यातलं क्रॉस करूया. जे नाही आहेत प्राईम नंबर ते काढून टाकूया. 17 नंतर 73चं होणार आहे 37. 97. 38. 98 आणि 79. आता ह्याच्यातले प्राईम नंबर्स कुठले नाही आहेत. 11 आहे. 31 आहे का आहे. 71 आहे का आहे. 91 आहे का प्राईम नंबर नाही आहे. सो हा प्राईम नंबर होणार नाही. 32 नाही होणार. 92 नाही होणार. 13 प्राईम नंबर आहे. 73 आहे. 14 आहे का नाही आहे. 34 नाही आहे. 74 नाही आहे. 35 नाही आहे. 95 पण नाही आहे. त्याच्यानंतर 16 नाही आहे. 76 नाही आहे. 17 आहे. 37 आहे. 97 आहे. 38 नाही आहे. 98 नाही आहे आणि 79 आहे. सो बघा आता किती प्राईम नंबर राहिले. 1 2 3 4 5 6 7 8 9. सो हे जेव्हा आपण ह्या सगळ्यांचे डिजिट इंटरचेंज केले तेव्हा फक्त 9 प्राईम नंबर्स मिळाले आपल्याला. सो इथे ऑप्शन बघा कुठला आहे. इथे ऑप्शन आहे 4th. सो इथे 4th ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघूयात. द सम ऑफ द 3 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर्स इज y विच ऑफ द फॉलोइंग इज द इवन नंबर नेक्स्ट टू द ग्रेटेस्ट ऑफ दिस ऑड नंबर्स. ठीक आहे. आता पहिले आपण द सम ऑफ द 3 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर. आधी कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर लिहून घेऊ. कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे काय एका मागून एक येणार आहे. म्हणजे समजा पहिला ऑड नंबर समजा 3 असेल तर 3 नंतर ऑड नंबर कुठला येतो डायरेक्ट 5 येतो. त्याच्यानंतर कुठला येतो 7 येतो. ह्याला कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स म्हणतात. ठीक आहे. आणि हे ऑड नंबर्स आहेत. कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे एका मागून एक येणार आहे. चला मग आता इथे आपण पहिला कॉन्झिक्युटिव्ह नंबर समजा x लिहिला तर दुसरा ऑड नंबर काय येणार आहे x+2 येईल. ठीक आहे. कारण एक्समध्ये समजा मी 1 ॲड केला तर तो इवन नंबर होईल. बरोबर. 2 ॲड केला तर तो ऑड नंबर होईल. आणि मग तिसरा नंबर काय असणार आहे x+4. मग या सगळ्यांची सम म्हणजे काय आहे y आहे. मग इथे आपण लिहून घेऊ x+2 + x+4 = y. ठीक आहे. हे दिलेलं आहे आपल्याला ही कंडिशन. आता x + x + x म्हणजे 3x + 2 + 4 = 6 = y. ठीक आहे. सो इथे बघा आता 3 कॉमन निघाला. x+2 = y. या 3 मधनं मी 3x मधनं मी 3 कॉमन घेतला आणि 3ला 2 मल्टिप्लाय केला 6 येतं. म्हणजे आतमध्ये काय येणार आहे 2 येणार आहे. ठीक आहे. सो इथे x+2 राहिलं आणि हा जो 3 इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. बरोबर. मग इथे गेल्यावर काय होणार आहे डिव्हिजनमध्ये जाणार आहे. सो इथे येणार आहे y/3. बरोबर. आता हे मिळालं आपल्याला. आता आपल्याला काय सांगितलं की ग्रेटेस्ट ऑड नंबर. प्रश्न नीट बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज द इवन नंबर नेक्स्ट टू द ग्रेटेस्ट ऑफ दिस ऑड नंबर्स. मग ग्रेटेस्ट ऑड नंबर म्हणजे काय आपण ॲडिशन करतो 2नी. सो इथे काय करणार आपण x+2 + 2 = y/3 + 2. ठीक आहे. हा ग्रेटेस्ट ऑड नंबर येणार आहे. म्हणजेच काय येईल इथे x+4 = y/3 + 2. ठीक आहे. आता इवन नंबर ह्याच्यानंतरचा नेक्स्ट इवन नंबर काय असणार आहे म्हणजे हा जो नंबर आपल्याला मिळाला ह्याच्या नंबरचा पुढचा इवन नंबर काय असणार. ह्याच्यात आपण जर +1 केलं तर आपल्याला तो इवन नंबर मिळेल. सो y/3 + 3 हे आपलं आन्सर आहे. ठीक आहे. सो इथे बघा कुठला ऑप्शन आहे 4th ऑप्शन आहे. सो इथे 4th ऑप्शन मार्क करा y/3 + 3. चला नेक्स्ट क्वेश्चन रीड करूया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पेअर ऑफ को प्राईम नंबर्स. को प्राईमचा अर्थ काय आहे की दोघांमध्ये फक्त एकच कॉमन फॅक्टर पाहिजे. म्हणजे 32चे फॅक्टर आपण काढले आणि 24चे फॅक्टर आपण काढले तर या दोघांमध्ये फक्त कॉमन एकच आला पाहिजे तर ते को प्राईम असणार आहेत. तर ते को प्राईम नसणार आहेत. तर आता इथे बघा पहिलीच पेअर आन्सर असू शकतं कारण 32 हे दोन्ही ऑड नंबर आहेत. सो त्यांच्यामध्ये सेम फॅक्टर्स येऊ शकतात. इथे सोडून दाखवते मी. हे बघा इथे आता 32चे फॅक्टर्स आपण बघितले तर काय येणार आहे 2 × 2. ठीक आहे.
सॉरी फॅक्टर्स काढायचे आपल्याला. सो येणार आहे 2 येणार आहे, त्याच्यानंतर 4 येईल आणि 9 येईल आणि त्याच्यानंतर येईल 16. ठीक आहे. आणि ह्याच्यानंतर आणि 1 हा कॉमन फॅक्टर सगळ्यांचा असतोच इथे. ठीक आहे. आता पुढचा कुठला नंबर आहे 24. सो 25चे फॅक्टर्स काय येणार आहे 2 येईल, त्याच्यानंतर 3 येईल, त्याच्यानंतर येईल इथे 4, त्याच्यानंतर येईल 4च्या टेबलनंतर अजून कुठल्या टेबलमध्ये येतं 24, 6च्या, 8च्या आणि मग 12च्या आणि मग स्वतः 24च्या. ठीक आहे. तसं इथे स्वतः 32च्या. म्हणजे ते कॉमन फॅक्टर बघा इथे 2 कॉमन आहे. ठीक आहे. 4 कॉमन आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये हे कोप्राईम नंबर्स आहेत का नाही, की आपल्याला काय पाहिजे फक्त 1 फॅक्टर जर कॉमन असेल तर ते कोप्राईम आहेत. सो हे 32 आणि 24 हे येणार नाही. मग पुढचा नंबर बघा काय आहे 25 अँड 32. सो 25 अँड 32. आता आपल्याला ॲक्च्युली आन्सर मिळालेला आहे. प्रश्न काय विचारला आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पेअर ऑफ कोप्राईम नंबर. सो ही 32 अँड 25 कोप्राईम नंबरची पेअर नाही आहे. सो ऑप्शन येणार आहे 1. तरी पण मी हे एकदा काढून दाखवते. इथे बघा 25चे फॅक्टर्स काय येणार आहेत, 25 कुठल्या टेबलमध्ये येतो 5च्या, म्हणजे पहिला 1 असणार आहे आणि मग 5 असणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर असणार आहे 25. 32चे फॅक्टर आत्ताच आपण बघितले वरती काय काय आहेत 1, 2, त्याच्यानंतर 4, 9, 16 अँड 32. मग आता ह्यांच्यामध्ये कॉमन काय आहे 1 आहे. सो हे कोप्राईम नंबर्स आहेत. ठीक आहे. ज्यांच्यामध्ये फक्त 1 फॅक्टर कॉमन असतो ते कोप्राईम नंबर्स आहेत. तसं हे पुढचं तुम्ही पण करून बघा. पण आपल्याला आन्सर मिळालं ऑलरेडी, कारण नॉट अ पेअर ऑफ कोप्राईम नंबर्स म्हणजे कुठला मिळाला आपल्याला 32 अँड 24. चला नेक्स्ट बघा. P इज अन इवन नंबर विच इज द 39th इवन नंबर आफ्टर P. चला आता काय सांगितलं आहे, P हा इवन नंबर आहे. ठीक आहे. P इज ॲन इवन नंबर आणि मग 39th इवन नंबर कुठला असणार आहे. पण इवन नंबर कितीने इन्क्रीज होतो 2ने इन्क्रीज होतो. सो इवन नंबर is increases by 2. बरोबर. समजा मी तुम्हाला मी हे दाखवते. समजा 2 घेतला मी, तर त्याच्यानंतर मी +1 केलं तर आपल्याला ऑड नंबर मिळणार आहे. म्हणून +2 केलं तर मला काय मिळणार आहे इवन नंबर मिळणार आहे. मग या 4मध्ये परत मी 2 ॲड केला तर मला नेक्स्ट इवन नंबर मिळणार आहे 6. मग 6मध्ये मी 2 ॲड केला तर नेक्स्ट इवन नंबर मला 8 मिळणार आहे. ठीक आहे. म्हणजे इवन नंबर काय होतं, इवन नंबर इज इन्क्रीजेस बाय 2. मग आपल्याला काय करायला लागेल, P हा इवन नंबर आहे तर P + 39th इवन नंबर आपल्याला काढायचा आहे. सो 39ला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायला लागेल 2ने. सो 39 × 2. हे कळालं सगळ्यांना. इथे मी 39 × 2 काय घेतलं, हे सगळं केल्यावर आपल्याला काय मिळतं की P + n × 2. n इथे काय आहे नंबर आहे, हे नंबर आहे 2, 4, 6 आणि हा 2 इथे कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. सो इथे 39 × 2 म्हणजे काय मिळणार आहे आपल्याला P + 78. सो हे आपलं आन्सर आहे. सो इथे बघा कुठला ऑप्शन आहे सेकंड ऑप्शन. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट आहे द सम ऑफ द 3 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर्स इज 153 विच इज द मिडल नंबर. आता आपण ऑड नंबर्स घेऊयात. आधी काय घ्यायचे, लेट द ऑड नंबर्स बी x - 2 x अँड x + 2. म्हणजे आता समजा तुम्हाला मी इथे एक्झाम्पल दाखवते की समजा हा ऑड नंबर हा 3 असेल तर हा 3 - 2 असणार आहे, म्हणजे हा काय असणार आहे 1 असणार आहे, म्हणजे हा पण ऑड नंबर आहे 3. आणि 3 + 2 म्हणजे हा ऑड नंबर काय असणार आहे 5. म्हणजे हे नंबर आपण असे घेऊ शकतो. तुम्ही हे x + 2 आणि पुढे x + 4 घेतलं तरी चालणार आहे. ठीक आहे. आता हे आपल्याला फाईंड करायला सोपं जाईल म्हणून मी घेते, कारण इथे -2 आणि +2 कॅन्सल होईल आणि आपल्याला आन्सर पटकन मिळेल. आता या सगळ्यांची ॲडिशन सांगितलं आहे, त्यांची सम काय आहे x - 2 + x + x + 2. ठीक आहे. सो इथे -2 आणि +2 कॅन्सल झालं, म्हणजे इथे किती राहिले 3x राहिले. सो 3x = आपल्याला काय दिलेलं आहे इथे 153. सो देअरफॉर x = 153 / 3. डिवायडेड बाय 3 कसं आलं, 3 इथे x बरोबर कशाला आहे मल्टिप्लिकेशनमध्ये, म्हणजे इथे गेल्यावर काय होणार आहे डिवाइड होणार आहे. सो 153ला 3ने डिवाइड करायचं आहे. सो 3 इथे काय येणार 3 × 5 = 15 अँड 3 × 1 = 3. सो इथे काय मिळालं आपला आन्सर 51. सो इथे बघा ऑप्शन कुठला आहे
सेकंड ऑप्शन आहे 51. सो हा मिडल नंबर आपल्याला मिळाला. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. व्हॉट इज द प्रॉडक्ट ऑफ द स्मॉलेस्ट 2 डिजिट कॉम्पोजिट ऑड नंबर अँड द ग्रेटेस्ट इवन प्राईम नंबर. ठीक आहे, नीट लक्षात घ्या काय सांगितलं. व्हॉट इज द प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. स्मॉलेस्ट 2 डिजिट कॉम्पोजिट ऑड नंबर सांगितला आहे. स्मॉलेस्ट 2 डिजिट कॉम्पोजिट ऑड नंबर कुठला येईल. चला ते बघूयात, आपण लिहून घेऊ इथे. क्वेश्चन आहे 10th. आता स्मॉलेस्ट 2 डिजिट कॉम्पोजिट ऑड नंबर हवा आहे आपल्याला. ठीक आहे, कॉम्पोजिट ऑड नंबर. आता ऑड नंबर 2 डिजिट कुठपासून सुरू होतात, 11 पासून. ठीक आहे, पण आपल्याला स्मॉलेस्ट हवा आहे आणि कॉम्पोजिट हवा आहे. 11 काय आहे, प्राईम नंबर आहे, सो हा येणार नाही. 12 हा इवन नंबर आहे, तो येणार. त्याच्यानंतर 13 प्राईम नंबर आहे, हा येणार नाही. त्याच्यानंतर 14 आणि त्याच्यानंतर 15. आता इथे बघा, 12 येणार नाही कारण हा इवन नंबर आहे. 14 येणार नाही कारण हा इवन नंबर आहे. 13 काय येणार नाही कारण हा प्राईम नंबर आहे. आपल्याला कॉम्पोजिट हवा आहे. 15 नंतर काय आहे, 16 हा इवन नंबर आहे, त्यामुळे हा पण येणार नाही. त्याच्यानंतर आहे 17 हा प्राईम नंबर आहे. त्याच्यानंतर आहे 18 हा इवन नंबर आहे आणि 19 हा काय आहे, प्राईम नंबर आहे. आणि 20 हा काय, इवन नंबर आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर 21. पण आपल्याला काय हवं आहे, स्मॉलेस्ट ऑड नंबर हवा आहे आपल्याला. आता त्याच्यामुळे पुढचे तर आपण घेऊ शकत नाही. ह्याच्या समजा 23 येईल कॉम्पोजिट नंबर, किंवा 24 येईल, 25 येईल. पण आपल्याला स्मॉलेस्ट हवा आहे, म्हणून आपण कुठला घेणार आहे, 15. सो इथे काय येणार आहे, पहिले 15. त्याच्यानंतर काय सांगितलं आहे, ग्रेटेस्ट इवन प्राईम नंबर. ग्रेटेस्ट इवन प्राईम नंबर कुठला आहे, तर 2 आहे. इवन प्राईम नंबर ग्रेटेस्ट इवन. ठीक आहे, प्राईम नंबर जो आहे, इवन प्राईम नंबर, तो आपल्याकडे एकच आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इवन प्राईम नंबर हा 2, हा आणि हा एकच आहे, त्यामुळे हा 2 येणार आहे. आणि मग आता ह्या दोघांची प्रॉडक्ट, मग प्रॉडक्ट म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन. प्रॉडक्ट इज इक्वल टू 15 इंटू 2 इज इक्वल टू काय आन्सर मिळाला आपल्याला, 13. सो इथे बघा कुठला ऑप्शन आहे, 4th ऑप्शन. सो इथे 4th ऑप्शन मार्क करा, 30. चला नेक्स्ट. बाय विच ऑफ द फॉलोइंग नंबर is the difference between the sum of the prime numbers and the sum of the composite numbers from 21 to 30 is divisible. अर्थ कळलाय का तुम्हाला. बघा काय सांगितलंय, बाय विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज द डिफरन्स बिटवीन द सम. आता हे डिफरन्स बिटवीन आपल्याला काढायचं आहे कशाचा, सम ऑफ द प्राईम नंबर्स अँड सम ऑफ द कॉम्पोजिट नंबर्स फ्रॉम 21 to 30. म्हणजे 21 to 30 मधले आधी प्राईम नंबर्स काढायचे आहेत, 21 to 30 मधले कॉम्पोजिट नंबर्स काढायचे आहेत, त्या दोघांची सम करायची आणि त्याच्यात डिफरन्स फाइंड करायचा आहे. आणि मग तो डिव्हिजिबल आहे का कशाने, तो आपल्याला फाइंड करायचा आहे. कशाने, ह्या कुठल्याही खालच्या 3-4 नंबर जे दिलेले आहेत त्याने तो डिव्हिजिबल आहे का, ते आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे, चला आता आधी आपण सम लिहून घेऊया 21 to 30 मधल्या प्राईम नंबर्सची. सो इथे येईल प्राईम नंबर्स बिटवीन 21 to 30. तर कुठले कुठले आहेत बघा, 21 तर नाही आहे, 22 नाही आहे, 23 आहे. 23 नंतर 24 नाही, 25 नाही, 26 नाही, 27 नाही, 28 नाही, 29. ठीक आहे, एवढे 2च आहेत. आणि कॉम्पोजिट नंबर्स कुठले कुठले आहेत, आता ह्याची आधी सम केली आपण, सम करून घेऊया त्याची आधी. 23 + 29. सो 9 + 3 इज 12. सो इथे येणार आहे 2, कॅरीओवरला जाईल 1, 2 + 2 इज 4 अँड +1 इज 5. सो इथे येणार आहे 52. ह्याची सम मिळाली आपल्याला. आता कॉम्पोजिट नंबर्स कुठले कुठले आहेत, जे प्राईम नंबर्स नाही आहेत ते सगळे कॉम्पोजिट आहेत. सो 21, 22, त्याच्यानंतर 24, 25, 26, 27 आणि 28 पण. ठीक आहे, आता ह्या सगळ्याची सम करायची आपल्याला. सो ह्याची सम करून घेऊयात. मी करून घेते, आधी व्हिडिओ पॉज करते. ओके, या सगळ्याची सम मिळते आपल्याला 203. आता आपल्याला काय करायचं, या सम, या दोन्हीचा डिफरन्स फाइंड करायचा आहे. सो डिफरन्स इज 203 - 52. सो याचं सबट्रॅक्शन केलं आपला आन्सर मिळत आहे 151. ठीक आहे, मग आता 151
दिलेल्या नंबरपैकी कशाने डिवाइड होतील? नंबर कुठले कुठले दिलेत बघा. 3 दिलेला आहे. 3 ने 151 डिवाइड होईल का बघा. 5 + 1 = 6 + 1 = 7. म्हणजे 7 हा नंबर 3 ने डिवाइड होतो का? नाही. त्यामुळे 3 येणार नाही. 7 ने डिवाइड होईल का? करून बघा. 7 इथे 7 2 जा 14 केलं, 1 राहिलं, 11 राहतात. 11 हा 7 ने डिवाइड होईल का? नाही. मग थर्ड नंबर आहे 151. 151 हा 151 ने डिवाइड होईलच. सो त्यामुळे आन्सर आहे आपलं सी 151. ठीक आहे. सो इथे 151ला मार्क करा. 17 पण होणार नाही, कारण 17च्या टेबलमध्ये 151 येत नाही. सो आन्सर आहे आपलं 151. मग डिव्हिजिबल बाय ओनली सी, म्हणजे इथे ऑप्शन 3 हा 3 इथे मार्क. डिव्हिजिबल ओनली बाय सी. चला नेक्स्ट बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पेअर ऑफ ट्विन प्राईम नंबर्स. ट्विन प्राईम नंबर्स कुठला नाही आहे ह्यातलं? तर 7 आणि 11, कारण 7 आणि 11मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 4चा डिफरन्स आहे. ट्विन प्राईम नंबर्सचा अर्थ काय होतो की फक्त 2चा डिफरन्स पाहिजे. ह्याच्यामध्ये 2चा डिफरन्स आहे, ह्याच्यामध्ये आहे, ह्याच्यामध्ये आहे, ह्याच्यामध्ये नाही आहे. सो ऑप्शन 1. सो इथे ऑप्शन 1 मार्क करा. ट्विन प्राईम नंबर्स आणि को प्राईम नंबर. ठीक आहे. ह्याच्यातला डिफरन्स नीट समजून घ्या. त्याच्यानंतर रीड द फॉलोइंग अँड चूज द करेक्ट ऑप्शन. 29 and 31 आर ट्विन प्राईम नंबर्स. येस. 29 and 31 आर को प्राईम नंबर्स. को प्राईम नंबर्स आहेत का? हे आहेत, कारण ह्या दोघांमध्ये जर याचे फॅक्टर्स काढले तर काय येईल? फक्त त्याच्यामध्ये सिमिलर 1 हा फॅक्टर सिमिलर येईल फक्त. 29 and 31 आर प्राईम नंबर्स. दोन्ही प्राईम नंबर्स आहेत. मग आपलं इथलं आन्सर काय येणार आहे बरोबर? तर ए बी सी आर करेक्ट. सो इथे ऑप्शन येईल 1. चला नेक्स्ट. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द सम ऑफ ट्विन प्राईम नंबर्स बिटवीन 20 to 40 अँड द सम ऑफ ट्विन प्राईम नंबर्स बिटवीन 70 to 90. म्हणजे आपल्याला आधी 20 to 40 मधले ट्विन प्राईम नंबर्सचे पेअर काढून घ्यायचे आहेत, आणि ट्विन प्राईम नंबर्स कशातले? 70 to 90 मधले. आणि मग त्याच्यातला डिफरन्स आपल्याला फाईंड करायचा आहे. सो ते आधी लिहून घेऊ. चला 20 to 40 मधले ट्विन प्राईम नंबर्स कुठले कुठले आहेत? 29 and 31 हे एकच आहे. ठीक आहे. मग ह्याची सम काय असणार आहे? 29 + 31 = 9 + 1 is 10, कॅरी ओव्हरला 1, 3 + 3 is 6. तो 60 याची सम आली. आता आपल्याला हवं आहे 70 to 90 मध्ये. ठीक आहे. 70 to 90 मध्ये काय आहे? 71 and 73. हे एकच ट्विन प्राईम नंबरची पेअर आहे. सो ह्याची ॲडिशन करूयात. 71 + 73. सो हे येणार आहे 144. आता आपल्याला डिफरन्स फाईंड करायचा आहे. सो तो लिहून घेऊ. डिफरन्स 144 - 60. सो 4 - 0 is 4. 14 - 6 is 8. 84 आपला आन्सर आहे. ठीक आहे. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा 84. चला लास्ट वन बघूयात. द डिफरन्स बिटवीन द सम ऑफ द 3 कॉन्झिक्युटिव्ह प्राईम नंबर्स बिफोर 50 अँड आफ्टर 50 इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स. ठीक आहे. काय करायचं आहे? फाईंड द डिफरन्स फाईंड करायचा आहे. कशातला? सम ऑफ द 3 कॉन्झिक्युटिव्ह प्राईम नंबर्स बिफोर 50. म्हणजे 50च्या आधीचे 3 कॉन्झिक्युटिव्ह प्राईम नंबर्स कुठले कुठले आहेत, आणि 50 नंतरचे प्राईम नंबर्स कुठले कुठले आहेत. हे बघा, आफ्टर 50 इज कम्प्लिटली डिव्हिजिबल. त्यांच्यात जो डिफरन्स आहे तो कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय कुठल्या नंबरने होतो डिव्हिजिबल, ते आपल्याला फाईंड करायचं आहे. चला आधी लिहून घेऊ आपण. बघा आता बिफोर 50 कुठले कुठले आहेत? बिफोर 50 प्राईम नंबर कुठले कुठले आहेत? 41 आहे, 43 आहे आणि 47 आहेत. हे काय घ्यायचे? हे प्राईम नंबर्स घ्यायचे, कॉन्झिक्युटिव्ह प्राईम नंबर्स. ठीक आहे. आणि आफ्टर 50 कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे काय? एका मागून एक येणार आहे. 41, 42, 42 नाही आहे त्यामुळे 43, मग 44 पण नाही आहे, 45 पण नाही आहे, 46 पण नाही आहे, डायरेक्ट कुठला आहे? 47. तसंच आफ्टर 50 कुठला येतं? 53 येतो प्राईम नंबर, त्याच्यानंतर 59 येतो आणि 61 येतो. 3 नंबर आपल्याला हवेत. ठीक आहे. कुठलेही नाही, म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह 3 नंबर्स हवेत आपल्याला. कुठले? प्राईम नंबर्स. तर आता हे दोन्ही मिळाले आपल्याला. ठीक आहे. या सगळ्यांची ॲडिशन करायची. तर आता 41 + 43 + 47 याची ॲडिशन केल्यावर मिळतं आपल्याला 7 + 3 is 10 + 1 is 11. कॅरी ओव्हरला गेला 1. 4 + 4 is 8 + 4 is 12 + 1 is 13. सो इथे येणार आहे 131.
आता ह्याची ॲडिशन करूयात. 53 + 59 + 61. 9 + 1 is 10. 10 + 3 is 13. कॅरीओवरला गेला 1. 5 + 5 is 10. 10 + 6 is 16 + 1 is 17. सो इथे येणार आहे 173. ठीक आहे. आता हे 173 आणि 131 मधला आपल्याला डिफरन्स फाइंड करायचा आहे. सो जो मोठा नंबर त्याच्यातनं छोटा मायनस करायचा. सो 173 - 131. सो 3 - 1 is 2 and 17 - 13 is 4. सो आन्सर मिळाला आपल्याला 42. आता 42 हे आन्सर नाही आहे. आता ह्याच्यातनं सांगितलं की ह्या खालच्या नंबरपैकी कशाने कम्प्लिटली डिव्हिजिबल होतो. ठीक आहे. 2ने डिव्हिजिबल होईल कम्प्लिटली कारण इव्हन नंबर आहे. 3ने होईल का? 4 + 2 म्हणजे 6 येतं, म्हणजे 3ने पण डिवाईड होईल. 4ने डिवाईड होईल का? 4च्या टेबलमध्ये येते का 42? नाही येणार. सो 4ने डिवाईड होणार नाही. म्हणजे 4चा मल्टिपल हा 42 नाही आहे, त्यामुळे 4ने डिवाईड होणार नाही. 7ने होईल का? होईल, कारण 7 6 जा 42. म्हणजे ए बी आणि सी, सॉरी ए बी आणि डी या तिन्हीने डिवाईड होत आहे 42 हा नंबर. ठीक आहे. म्हणजे मग आन्सर काय लिहायचं आहे आपल्याला? ए बी अँड डी. सो आन्सर आहे 4th. सो इथे 4th ऑप्शन मार्क करा. ओनली ए बी अँड डी. चला लगेच एक्सरसाइज 1.2 आपण सॉल्व करणार आहोत. रोमन नंबर्सवर आहे, एकदम इझी आहे. हाऊ विल यू राईट 500 इन रोमन न्यूमरल्स? आता रोमन न्यूमरल्समध्ये तुम्ही जर 5th स्टँडर्डमध्ये लक्षात हे ठेवलं असेल, LCDM हा सिक्वेन्स होता. ठीक आहे. L म्हणजे 50, C म्हणजे 100, D म्हणजे 500 आणि M म्हणजे 1000. तर मग ह्याच्यातलं 500 म्हणजे काय आहे मग? D. सो इथे ऑप्शन येणार आहे 3rd. चला नेक्स्ट बघा. एक्सप्रेस द नंबर 55 इन रोमन न्यूमरल्स. 55 हे रोमन न्यूमरल्समध्ये कसं लिहिणार आपण? तर आता इथे बघा, रोमन न्यूमरल्समध्ये L म्हणजे हे 50 आहे. ठीक आहे. L म्हणजे काय आहे? 50 आहे. आणि V म्हणजे काय आहे? 5 आहे. रोमन न्यूमरल्समध्ये पुढचा नंबर हा कायम ॲड होतो आणि अलीकडचा नंबर मायनस होतो. म्हणजे आता इथे समजा आता हे VI आहे, हे 6 आहे, पण तुम्ही 4 लिहिताना कसं लिहितात? I आणि V असं लिहितात. ठीक आहे. म्हणजे हा नंबर मायनस होतो. 5मधनं 1 मायनस केल्यावर 4 मिळतं. मग इथे 55 लिहायचं आहे आपल्याला, म्हणजे हे 50 + 5 म्हणजे आपण लिहिणार आहे L आणि V. सो इथं येणार आहे सेकंड ऑप्शन. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट बघा. राईट द नंबर CCXIX इन इंटरनॅशनल न्यूमरल्स. आता C म्हणजे काय आहे? C म्हणजे बघा इथे 100 आहे, म्हणजे एक 100 येईल, प्लस C म्हणजे दुसरा 100 येईल, प्लस X म्हणजे काय आहे? 10 आहे. X म्हणजे काय आहे इथे? 10. आणि हा IX, आता Xच्या आधी I आहे, म्हणजे हा नंबर कुठला होतो? 9. सो इथे आपण +9 घ्यायचं आहे. तुम्ही असंही करू शकता, XI म्हणजे तुम्ही 11 लिहिलं समजा आणि मग +10 लिहिलं तरी पण सेमच होणार आहे. ठीक आहे. सो 100 + 100 म्हणजे इथे किती येणार? 200 + 19 म्हणजे 219. सो इथे येणार आहे 4th ऑप्शन. सो इथे 4th ऑप्शन मार्क करा. त्याच्यानंतर बघा, XIV + C - XXI + 7 म्हणजे VII म्हणजे काय? 7. तर आता XIV म्हणजे काय? X म्हणजे 10 आहे. ठीक आहे. आणि IV म्हणजे काय आहे? 4 आहे, म्हणजे हा नंबर कुठला आहे? 14. सो इथे येणार आहे 14 प्लस C म्हणजे काय आहे? 100. सो 114 आलं, मायनस XXI म्हणजे X म्हणजे 10 आणि 11 बरोबर. म्हणजे काय येणार आहे? हा 21 म्हणजे हा X, हा X आणि X हा पुढचा 11 आणि हा 10 म्हणजे काय येणार आहे? 21 + 7. सो इथे 114 मायनस 21 + 7. सो आधी -21 आपण करूयात. 114 - 21, हे बघा -21 आणि +7. आता हे प्लस आधी आपण ॲडिशन करून घेतो. 114 + 7 म्हणजे किती होतं? 121 आणि उरलेलं -21 म्हणजे किती येतं आन्सर? 100. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करून घ्या. चला नेक्स्ट बघा. राईट द आन्सर टू 47 - 10 इन रोमन न्यूमरल्स. आता 47 - 10 रोमन न्यूमरल्समध्ये कसं लिहिणार? पहिले 47 म्हणजे 10 किती येणार आन्सर? 37 येणार. मग 37 आपण रोमन न्यूमरल्समध्ये कसं लिहितो? तर इथे बघा, 30 म्हणजे
एक्स एक्स हे 30 झाले आणि 7 म्हणजे व्ही आय आय म्हणजे इथे पहिलाच ऑप्शन येईल. सो फर्स्ट ऑप्शन इथे मार्क करा. चला नेक्स्ट बघूयात. एक्सप्रेस द नंबर 400 इन रोमन न्यूमरल. आता 400 इन रोमन न्यूमरल म्हणजे आपल्याला माहिती आहे डी म्हणजे 500 आहे, बरोबर. डी म्हणजे 500 आहे. मग 500 मायनस जर 100 केलं तर आपल्याला 400 मिळेल. मग 100 म्हणजे काय आहे, सी आहे. सो इथे सी. पण रोमनमध्ये काय करतात, जे मायनस करायचं आहे ते लेफ्ट साईडला आधी लिहितात, म्हणजे सी आधी लिहावं लागेल आणि मग डी लिहावं लागेल. ठीक आहे, मग आन्सर काय येणार आहे, सी डी. सो इथे ऑप्शन येईल 3. चला नेक्स्ट बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रॉंग पेअर. रॉंग पेअर कुठली आहे. 4 हे असंच लिहितात, हे बरोबर आहे. 6 असंच लिहितात, हे बरोबर आहे. 15 असं लिहितात का, नाही. 15 आपण कसं लिहितो, एक्स आणि व्ही लिहितो, मग हे रॉंग पेअर आहे. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा. आणि 25 पण हे बरोबर आहे. राईट द नंबर एक्स सी व्ही आय इन इंटरनॅशनल न्यूमरल. आता एक्स सी, आता सी म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय आहे, 100 आहे. आणि 100मधनं एक्स गेलं म्हणजे 10 मायनस झाले की किती उरतात, 90. म्हणजे हे 90 झालं, म्हणजे एक्स सीचा आन्सर आपण 90 दिलं. आणि व्ही आय म्हणजे काय आहे, 6 आहे. सो 90 + 6 म्हणजे 96 आन्सर येणार. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघा. एक्स 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 म्हणजे 30 झाले आणि आय एक्स म्हणजे 9 झाले, बरोबर. म्हणजे हे किती झालं, 39 + 8. 39 + 8 किती येतं, 47. सो इथे 47 बघा, सेकंड ऑप्शन आहे, तो मार्क करा इथे. नेक्स्ट बघूयात. विच इज द करेक्ट रोमन न्यूमरल एक्सप्रेसिंग द नंबर 71. 71 कुठला नंबर इथे एक्सप्रेस करतो रोमन न्यूमरल ते बघायचं आहे. मग आता बघा 71. आता हे एल म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे, 50 माहिती आहे. ठीक आहे. सो 50 हा एक्स म्हणजे 60 आणि हा 11 म्हणजे हे 50 + 10 + 11 म्हणजे मग किती झाले, 50 + 60, 60 + 10 म्हणजे 70 आणि +1 म्हणजे 71. म्हणजे हे आन्सर येणार आहे इथे फोर्थ ऑप्शन, एल एक्स एक्स आणि आय. चला नेक्स्ट बघा. विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज नॉट अ ट्रँग्युलर नंबर. आता ट्रँग्युलर नंबर म्हणजे काय हे तुम्ही आय थिंक फक्त 5th स्टँडर्डमध्ये शिकलाय. ठीक आहे, तरी मी एकदा एक्सप्लेन करते तुम्हाला ट्रँग्युलर नंबर म्हणजे काय. तर ट्रँग्युलर नंबर म्हणजे हा पहिला ट्रँग्युलर नंबर आहे. त्याच्यानंतर दुसरा काय आहे, 1 + 2 ॲड केले त्याच्यामध्ये, म्हणजे हा इथे एक डॉट काढला, हे खाली 2 काढले. सो किती ॲड झाले, 1 + 2 म्हणजे हा 3. हा एक ट्रँग्युलर नंबर मिळाला. ह्याच्यानंतर खाली परत किती डॉट काढले, 3. कारण ट्रँगल दिसायला पाहिजे असे तुम्हाला नंबर काढायचे. सो इथे 3 डॉट तुम्ही काढले. आता पुढे तुम्ही किती डॉट काढाल, 4 डॉट काढाल, मग 5 डॉट काढाल. ठीक आहे, मग हे ट्रँग्युलर नंबर तुम्हाला मिळत जातील पुढे पुढे एक एक ॲड केल्यावर. म्हणजे 1 + 2 + 3 केल्यावर 6 ट्रँग्युलर नंबर मिळतो. मग 1 + 2 + 3 + 4 केल्यावर 10 ट्रँग्युलर मिळतो. बट 10मध्ये आता किती ॲड होणार आहेत, 10 + 5 म्हणजे पुढचा ट्रँग्युलर नंबर असणार आहे 15. मग 15मध्ये किती ॲड होणार आहेत, 6. मग पुढचा ट्रँग्युलर नंबर असणार आहे 21. ठीक आहे, असे ट्रँग्युलर नंबर तुम्हाला तयार करायचे. मग आता इथे आपल्याला प्रश्न काय विचारला आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ ट्रँग्युलर नंबर. आता आपण ट्रँग्युलर नंबर आपण बघितले, तर आता हा पहिला आपला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 3 आहे. मग त्याच्यानंतर किती होता, 6 होता. कारण 3 प्लस हां बरोबर, 1 + 2 + 3 6. त्याच्यानंतर 6मध्ये किती ॲड केले, 4. मग आपल्याला 10 मिळाला. मग 10मध्ये 5 ॲड केले, मग किती मिळाला, 15 मिळाला. मग 15मध्ये 6 ॲड केल्यावर 21 मिळाला. 21मध्ये आता किती ॲड होणार पुढे, 7. मग नंबर काय मिळणार आपल्याला, 28. 28मध्ये किती ॲड होतील, मग 7 ॲड केले ना, 8 ॲड होतील. म्हणजे मग किती मिळणार आहे, 36. मग 36 नंतर ट्रँग्युलर नंबर मिळतो आपल्याला 45. मग 55, मग 66 म्हणजे 55मध्ये 10 ॲड केले, मग 66 मिळाला. मग 66मध्ये 11 ॲड केल्यावर किती मिळणार आहे, 78. 12 ॲड केल्यावर, हे 11 ॲड केले ना, 55 + 66 11 ॲड केले. 11मध्ये 12 ॲड केले म्हणजे 78 मिळाला. ठीक आहे, तर आता आपल्याला ह्याच्या पुढेचा नंबर दिलेला नाही आहे, 78पर्यंतच नंबर आहेत. मग ह्याच्यात हे 28 आहे, इथे आहे 78 आहे, 55 आहे, 68 आहे का इथे कुठे ट्रँग्युलर नंबर नाही आहे. सो 68 हा ट्रँग्युलर नंबर नाही आहे. सो इथे फोर्थ ऑप्शन मार्क करा. चला लास्ट वन बघूयात.
इफ 10 इज द फर्स्ट ट्रायंग्युलर नंबर, व्हॉट इज द फोर्थ ट्रायंग्युलर नंबर. 10 हा जो फर्स्ट ट्रायंग्युलर नंबर असेल, हा जर फर्स्ट असेल तर फोर्थ कुठला असेल. सो सेकंड, थर्ड आणि फोर्थ, म्हणजे हा कुठला असेल 28 फोर्थ असेल. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा. चला, इथे आपली एक्सरसाइज 1.1 आणि 1.2 संपलेलं आहे. तर पुढचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, मी शिकवलेलं समजत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा. थँक्यू.